नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण फळगळ कोणत्या कारणाने होती, फळगळीचे विविध कारण यांचा सर्वांचा अभ्यास केलेला आहे। नेमकं कोणत्या कारणामुळे आपली फळगळ होते, त्याला आयडेंटिफाय कसं करायचं आणि त्याच्यावर कसं काम करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। फळगळ थांबवण्यासाठी आपण कोणती फवारणी घेऊ शकतो जेणेकरून आपली कमीत कमी फळगळ होईल, कोणती ड्रेंचिंग करू शकतो जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये असणारी बुरशी कमी होईल, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। चला तर शेतकरी बांधवांनो सुरू करूया। सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो, आपल्याला काय करायचंय, जे ड्रॉपिंग आपल्या प्लॉटमध्ये झालेली आहे, आता ड्रॉपिंग या प्रमाणामध्ये बऱ्याचशा भागांमध्ये दिसून येत आहे। म्हणजे अतिशय भयानक अशी ड्रॉपिंग ही सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे। त्याचं कारण आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले। आपण अशा पद्धतीची जर ड्रॉपिंग आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये दिसत असेल किंवा ह्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त असू शकतात, भाग बदलला त्यानुसार ड्रॉपिंग सुद्धा बदलत असते। तर शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, जी जमिनीवर पडलेली फळ आहेत, या फळा सर्वप्रथम ही फळं आपल्याला वेचून बाहेर नेऊन टाकायची। ही रोगग्रस्त फळं जी आहे ते आपल्याला आपल्या प्लॉटच्या बाहेर नेऊन टाकायची आहे। आणि बाहेर नेऊन टाकल्यानंतर ह्या सगळ्या फळांचा जो हे असेल, ज्या ठिकाणी आपण हे फळं टाकलेले आहेत त्याच्यावर एक कॉपर ऑक्सीक्लोराइडचा एक स्प्रे घेणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणून अजून दुसऱ्यांच्या बागेमध्ये याचा प्रादुर्भाव होणार नाही। कारण ही रोगग्रस्त फळं आहेत, याच्यामध्ये बुरशींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे। पहिलं काम आपल्याला ते करायचं आहे। त्याच्यानंतर जमिनीवर 1% बोर्डोचा स्प्रे घेणं आवश्यक आहे, कारण पूर्ण जमीन ही रोगग्रस्त फळांनी व्यापलेली आहे आणि बुरशींचा प्रादुर्भाव किंवा बुरशींचा अटॅक इथूनच जास्त वाढत असतो। तर सर्वप्रथम पूर्ण जमिनीवर, त्याच्यानंतर खोड आणि फांद्या, जो झाडाचा आतील भाग आहे, आतला भाग आपण ज्याला म्हणतो गाभा, पूर्ण फांद्या, आतून खोड आणि जमीन ही पूर्ण 1% बोर्डो किंवा तुमच्याकडे जर कॉपर ऑक्सीक्लोराइड, ज्याला आपण सीओसी म्हणतो, सीओसी म्हणजे ब्ल्यू कॉपर किंवा ब्लेटॉक्स, टाटाचं ब्लेटॉक्स हे असतं, जर तुम्ही हे वापरलं सीओसी तर ते 2 ग्रॅम पर लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे। किंवा 1% बोर्डो कसा तयार करायचा हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली लिंक देतो, त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे। तर सर्वप्रथम आपल्याला जमीन आणि झाडं हे निर्जंतुक करायचे आहे, जेणेकरून बुरशीचा जो वाढता प्रभाव आहे तो आपल्याला कमी करता येईल। सगळ्यात पहिले ही गोष्ट करायची आहे। दुसरी गोष्ट, आता ज्या शेतकऱ्यांचे खूप जास्त प्रमाणात ड्रॉपिंग आहे, खूप अति प्रमाणात ड्रॉपिंग आहे, त्यांच्यासाठी आपण इलिएट याचा वापर करू शकतो, प्लस अँट्राकॉल, ह्या दोघांचा कॉम्बिनेशन मध्ये वापर करायचा आहे। फक्त एवढं लक्षात घ्यायचंय की इलिएट आणि अँट्राकॉल ज्यावेळेस आपण वापरतो त्यावेळेस जास्त मॉलिक्यूल एकत्र करायचे नाही, कारण यांचा जो पीएच आहे तो आपल्याला आयडियल ठेवायचा आहे। पीएच बॅलन्स ठेवण्यासाठी तुम्ही पूर्वाचं डेकोरस वापरू शकता किंवा आरसीएफचं पीएच बॅलन्सर वापरू शकता, पण यांचा पीएच बॅलन्स करूनच यांची फवारणी करणं आवश्यक आहे। याच्यामध्ये तुम्ही विद्राव्य खतं मिक्स करू नका, टॉनिक मिक्स करू नका, पीजीआर मिक्स करू नका, फक्त प्लेन अँट्राकॉल आणि प्लेन इलिएट आणि अँट्राकॉल यांचीच आपल्याला फवारणी घ्यायची आहे। बरं, आता ही फवारणी कशी घ्यायची ते बघा। 2 ग्रॅम पर लिटर हे आपल्याला इलिएट घ्यायचं आहे आणि 2 ग्रॅम पर लिटर अँट्राकॉल घ्यायचं आहे। एवढंच कॉम्बिनेशन आपल्याला या फवारणीमध्ये वापरायचं आहे, जेणेकरून पीएच सुद्धा बॅलन्स राहील आणि प्रत्येक मॉलिक्यूलला एक व्यवस्थित आपल्याला काम करता येईल। आपण जर याच्यामध्ये जास्त खिचडी केली, जास्त मॉलिक्यूल जर एकत्र केले, जास्त पीजीआर किंवा मायक्रोन्यूट्रिएंट किंवा विद्राव्य खते जर आपण याच्यामध्ये टाकली, तर त्या द्रावणाचा जो पीएच आहे तो वाढून जातो आणि मग कोणतंच औषध कोणाला काम करू देत नाही। सगळ्यांचं जी एफिशियन्सी आहे ती खाली घेऊन येतं। त्याच्यामुळं जास्तीत जास्त मॉलिक्यूल एकत्र करण्याचा प्रयत्न करू नका। ही सेपरेट एक फ्रेश फवारणी घ्यायची आपल्याला। त्याच्यानंतर
ज्यांची ड्रॉपिंग कमी आहे, कमी प्रमाणात आहे, किंवा त्यांनी अजून एकही फवारणी घेतलेली नाहीये, तर अशांनी प्लॅनोफिक्स, आता प्लॅनोफिक्स आपल्याला 30 ml प्रति 100 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. आता हे प्रमाण खूप काळजीपूर्वक बघा. 100 लिटर साठी फक्त 30 ml प्लॅनोफिक्स आपल्याला वापरायचं आहे. त्याचं कारण आहे, प्लॅनोफिक्सचं प्रमाण जर जास्त झालं तर ड्रॉपिंग वाढू शकते, तर हे प्रमाणातच असू द्या. त्याच्यानंतर कस्टोडिया, हे आदामा कंपनीचं कस्टोडिया, हे आपल्याला 1.5 ml 1.5 ml पर लिटर एवढा आपल्याला वापरायचं आहे. याच्यापेक्षा जास्त त्याला वापरायचं नाहीये. त्याच्यानंतर बोरॉन 20%, हे तुम्हाला 2 ग्रॅम पर लिटर एवढं घ्यायचं आहे. मी जे प्रमाण इथं लिहून देत आहे, या प्रमाणातच हे औषध वापरा. म्हणजे असं काही नाही की तुम्ही इथं 2 ग्रॅमच्या ऐवजी 4 ग्रॅम वापरलं तर फळगळ अजून कमी होईल, तसं काही नसतं. प्रत्येक मॉलिक्यूलला एक पर्टिक्युलर लेवलला काम करण्याची हे असते, पीएच असतो, आणि त्या पीएच नुसारच ते काम करत असतं. आता याच्यासोबत फक्त तुम्ही एक सिलिकॉन बेस स्टिकर ऍड करू शकता, कारण सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे, काही ठिकाणी पाऊस सुद्धा चालू आहे. तर सिलिकॉन बेस स्टिकर याच्यामध्ये 1 ml ने ऍड करू शकता तुम्ही, 1 ml पर लिटर या हिशोबाने ऍड करू शकता. परंतु जास्त मॉलिक्यूल याच्यामध्ये एकत्र करू नका. सर्वप्रथम तुम्हाला आपली जमिनीवर स्प्रे घ्यायचा आहे, बोर्डोचा किंवा सीओसीचा. त्याच्यानंतर ज्यांची जास्त ड्रॉपिंग आहे त्यांच्यासाठी हा स्प्रे आपण रिकमेंड केलेला आहे, इलिएट आणि अँट्रोकॉल. अँट्रोकॉल ब्रॉड स्पेक्ट्रम कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक फंगिसाइड आहे, आणि इलिएट सुद्धा सिस्टमिक फंगिसाइड आहे. म्हणजे मुळापासून पानापर्यंत, शेंड्यापर्यंत, आणि शेंड्यापासून मुळापर्यंत काम करण्याचं क्षमता या दोघांमध्ये आहे. त्याच्यानंतर ज्यांची ड्रॉपिंग कमी आहे किंवा पहिलीच फवारणी आहे, त्यांनी ही खालची फवारणी घ्यायची आपल्याला, किंवा ह्या दोन्ही फवारण्या जर झालेल्या असतील तर आपल्याला प्लेन इलिएट पुढच्या फवारणीमध्ये 15 दिवसाच्या अंतरानं आपण प्लेन इलिएट वापरू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला ड्रिचिंगच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या फवारणीचं नियोजन करायचं आहे ते आपण या स्लाइड मध्ये बघू. आपण ड्रिचिंग कोणत्या कोणत्या याची करू शकतो हे बघा. आता ड्रिचिंग म्हटल्यानंतर आपण बेसल डोस तर सर्वांनी बॅलन्स दिला असेल असं मी गृहीत धरतो, कारण बेसल डोस आपण ज्यावेळेस करतो तर सर्व घटकांचा समावेश त्यामध्ये असणं गरजेचं आहे. सर्व मायक्रोन्यूट्रंट्सचा, सर्व अन्नद्रव्यांचा समावेश आपल्या बेसल डोस मध्ये असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला अन्नद्रव्यांची कमतरतेमुळे जी गळ होते ती थांबवता येते. आता आपल्या शेड्यूल मध्ये जे शेतकरी आहेत त्यांना तर आपण बॅलन्स बेसल डोस सांगत असतो, परंतु जे इतर शेतकरी आहेत ज्यांनी शेड्यूल घेतलेलं नाही किंवा आपल्या ग्रुपमध्ये जॉईन नाही, त्यांच्यासाठी युरिया 25 kg आपल्याला ड्रिंचिंगच्या माध्यमातून द्यायचं आहे. आता ऑलरेडी जर तुमच्या जमिनीमध्ये ओल असेल तर हे वापसा कंडिशन बघून द्यायचं आहे, किंवा तुम्ही वरनं फेकू शकता. जास्त पाणी देत बसू नका, कारण ऑलरेडी जमिनीमध्ये जर ओल असेल आणि तुम्ही वरून परत ड्रिचिंगच्या माध्यमातून अजून पाणी त्याच्यात जर ऍड करत असाल तर अजून जास्त पाणी आपल्या जमिनीमध्ये होतं. त्यापेक्षा युरियाचा जो वापर आहे तो आपल्याला जर वापसा कंडिशन असेल तरच ड्रिचिंग करायची आहे, नसेल तर वरनं फेकून द्यायचं आहे. 25 kg एकरी एवढा आपल्याला युरियाचा वापर करायचा आहे, आणि बोरॉन त्याच्यासोबत 250 ग्रॅम. आता हे बोरॉन वॉटर सोल्युबल असेल तर 250 ग्रॅम, आणि खताच्या ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये जर असेल, खताच्या स्वरूपात जर असेल तर 2 किलो पर्यंत वापरा. त्याच्यानंतर 19-19 त्याच्या 8 दिवसाच्या अंतरानं 19-19 आपल्याला 12.5 kg एकरी वापरायचं आहे, आणि हे आपल्याला दोनदा करायचं आहे. 5 ते 6 दिवसाच्या अंतरानं दोनदा करायचं आहे, जेणेकरून अन्नद्रव्यांची जी कमतरता आपल्या पिकांना भासत असते तर ती याच्या माध्यमातून कमी होते. त्याच्यानंतर जर तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये जर गेले
कारण तुमचं रूट झोन ऍक्टिव्हेट करणं सगळ्यात पहिलं गरजेचं आहे. जर ते मूळ ऍक्टिव्हेट नसेल, जर तुमचे व्हाईट रूट्स ऍक्टिव्हेट नसतील, तर तुम्ही जमिनीमध्ये 19-19, 12-61 किंवा 0-34 किंवा कोणतंही विद्राव्य खतं जरी सोडली, पण ते अपटेक होणार नाही. अपटेक होण्यासाठी तुम्हाला आम्ही जे वापरतो ते प्रीमियम वापरतो. प्रीमियमचा रिझल्ट बेस्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही बायोमिक्सचा वापर करू शकता. बायोमिक्स हे केव्हीकेचं मिळत असतं, किंवा तुम्ही KMB पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया त्याचा वापर करू शकता, किंवा PSB फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरिया यांचा वापर करू शकता, किंवा तुम्ही NPK कन्सोर्टिया याचा सुद्धा वापर करू शकता. याची स्लरी तयार करायची आपल्याला, आणि ही स्लरी आपल्याला वापसा कंडिशन आल्यानंतरच सोडायची. असं नाही की आपली ड्रॉपिंग चालू आहे, पाऊस पण चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला यांची ड्रिंचिंग करायची आहे, असं नाही. मॅन्युअली जर तुम्ही ड्रिंचिंग करत असाल तर अतिउत्तम, परंतु ड्रिपच्या माध्यमातून ड्रिंचिंग आपल्याला त्याच वेळेस करायची ज्या वेळेस वापसा कंडिशन मेंटेन होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता काही शेतकरी बांधवांचे प्रश्न होते जे की मी कमेंट बॉक्समध्ये वाचत असतो. तर आता काळं पाणी दिल्याने आपली फळगळ थांबेल का? कारण बरेचसे बागवान लोक आता सध्या काळं पाणी द्या असं सांगताय. तर ऑलरेडी तुमच्या जमिनीमध्ये ओल आहे, काळं पाणी देऊन अजून जास्त ओल तयार करण्याचं चूक तुम्ही करू नका. कारण वापसा कंडिशन आल्याशिवाय तुमचं कोणतंही पाणी काम करणार नाही. त्याच्यामुळे असले प्रयोग करू नका. त्याच्यानंतर काही भागामध्ये सनलाईट कमी आहे, त्याच्यामुळे सुद्धा फळगळ ही होत आहे. त्याच्यामुळे घाबरून न जाता व्यवस्थित मॅनेजमेंट करून सूर्यप्रकाश पडल्यानंतरच फवारणीचं सुद्धा नियोजन करा. कारण अगदी ढगाळ वातावरण, पाऊस येतोय आणि तुम्ही फवारणी करताय, तर अशा फवारणीचा सुद्धा उपयोग होत नाही. कारण औषधं खूप महाग आहे, कॉस्टली आहे, आणि इतक्या भारीची औषधं जर आपण वापरत असू तर थोडंसं प्रखर सूर्यप्रकाश किंवा चांगलं वातावरण असल्यावरच फवारणी करणं योग्य आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.